22,123 शेतकऱ्यांसाठी 16,71,00,000 रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर पीक विम्याची प्रतीक्षा संपणार। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा होण्याची तयारी। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी बांधवांनो, आता थेट बँक खात्यात पैसे जमा होणार। आता राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना चांगला दिलासा मिळालेला आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। आता तुमच्या खात्यावरती 2021 पासून 2025 पर्यंत पूर्ण पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। होय, आता तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। तुमच्यासाठी मोठी बातमी समोर आलेली आहे। नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी बैठक घेतली आणि त्यामध्ये स्पष्टपणे पीक विमा रक्कम आता पात्र शेतकरी बांधवांच्या म्हणजे की खात्यावरती देण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। ज्या आजपर्यंत तुम्ही फक्त पीक विम्याची प्रतीक्षा करत होते, तुम्हाला असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार, परंतु प्रत्यक्षामध्ये पाहिलं तर गेलं तर शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुमच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपयासुद्धा या ठिकाणी जमा झालेला नाही। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे जाहीर केले आहे की आता पीक विमा म्हणजे रक्कम जमा शेतकरी खात्यावरती देण्याकरिता म्हणजेच की निधी देखील मंजूर केलेला आहे आणि शेतकऱ्यांना ही निधी तडाडीने आणि कडकपणे वाटप करण्याचा निर्देश देण्यात आलेला आहे आणि आता पीक विमा कंपन्याकडे निधी उपलब्ध करून दिला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुढील काही तासामध्ये या ठिकाणी पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो, तुम्ही पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। व शेतकरी बांधवांनो, आता काळजी किंवा चिंता करू नका। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळी रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे आणि तुम्हाला वेगळी राहणार आहे। काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 17,500 मिळतील, तर काहींना 20,000 रुपये, तर काहींना 15,000 रुपये, तर काहींना या ठिकाणी 18,000 रुपये, तर काहींना 25,000 रुपयापर्यंत सुद्धा या ठिकाणी रक्कम मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो वेगवेगळी रक्कम दिली जाणार आहे। कशा प्रकारे वेगवेगळी रक्कम, तर पहा, आज तुमच्या हेक्टरीवरती तुम्हाला या ठिकाणी रक्कम दिला जाणार आहे। तुमच्या हेक्टरीप्रमाणे तुम्हाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर आता शेतकरी बांधवांनो, खरोखर तुमची या ठिकाणी आजपासून प्रतीक्षा पूर्णपणे संपणार आहे। राज्य सरकारच्या केलेल्या मोठ्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे की आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे निधी सोडण्याची तयारी झाली असून पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जर शेतकरी बांधवांनो 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला नक्कीच आता हे लाभ वाटप होणार आहे। तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। जर का तुम्ही अपात्र असाल किंवा पात्र नसाल तर काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। लवकरच पात्रता यादी येणार आहे। 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आले असेल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, परंतु तुम्ही पात्रता यादीमध्ये मोडले गेलेले असले आवश्यक आहे। आता यामध्ये पात्रता निकष जर बघितलं तर तुमची EKYC जे शेतकरी बांधव EKYC अपूर्ण ठेवतील असे शेतकरी बांधव अपात्र होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे जर का EKYC अपूर्ण असेल तर तात्काळ शेतकरी बांधवांना पूर्ण करून घ्यायचे आहे। जे शेतकरी बांधव पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र होणार आहे आणि जे शेतकरी बांधव अपूर्ण ठेवतील असे शेतकरी बांधव अपात्र ठरणार आहे। त्यानंतर खात्यावरती रक्कम काही अडथळे निर्माण होऊ शकते। त्यानंतर तुम्ही शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं दुसरं काम म्हणजे तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचे आधार बँक खात्याशी लिंक नसेल असे शेतकरी बांधवांनी तात्काळ हे काम करून घ्यायचे आहे। जे शेतकरी बांधव हे काम पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अपूर्ण ठेवतील असे शेतकरी बांधव अपात्र ठरण्याची शक्यता दाट झालेली आहे। आता यामध्ये जर बघितलं तर 15 जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे। त्यामध्ये 15 जिल्ह्यांची यादी अशी आहे ज्यामध्ये सातारा, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, ठाणे, वर्धा,
सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ, मुंबई, पुणे, उस्मानाबाद, त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या बरोबर म्हणजेच की पीक विम्याचा लाभ आता तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, चिंता आणि प्रतीक्षा तुमची संपलेली आहे. तुम्हाला लवकरच मेसेज यायला सुरुवात होईल, परंतु तुम्ही या निकषामध्ये बसणे अत्यंत आवश्यक आहे आणि या 15 जिल्ह्यांची यादीमध्ये असणे आवश्यक आहे. जरी तुम्हाला लाभ मिळाला नसेल तर 15 जिल्ह्यात लाभ मिळायला सुरुवात होईल. म्हणून शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.